अर्जुन अज्ञानी अवस्थेमध्ये भगवान श्रीकृष्णाची लाज काढतो. तिसरा अध्याय. ये लाजसीना महाघोरी कर्मी सुद्धा. महाघोर कर्मामध्ये देवा मला टाकतोस तू, लाज वाटत नाही तुला? असं ऐकणारा गुरु असावा बरं का. मला कृष्णाची दाद द्यावी वाटते, इतकं ऐकून घेतो. याला प्रेम म्हणतात. नाही लक्षात येत? प्रेमामध्ये भाषा महत्वाची नाहीच, वागणं महत्वाचं आहे. ज्ञानामध्ये प्रेम महत्वाचं नाही, शब्द महत्वाचे. तुमची मराठी कशी आहेत, ठचा उच्चार कसा केला जातो, ज्ञानी माणसाचं लक्षण आहे. भाषा पाहतात ते ज्ञानी, भाषेतलं पाहतात ते प्रेमी. आई कधीच भाषा पाहत नाही मुलाची, कधीच पाहत नाही. कधी फोन करा आईला, किती कमवलं आई विचारतच नाही. बाप विचारतो गल्ला किती आला, आई विचारते जेवलास का. लक्ष पहा कसं. आईचे शब्दांचा अभ्यास करा. हे प्रेमाचे शब्द आहेत. कसंही बोला, कितीही बोला, आईला रागच येत नाही. हे प्रेम आहे. मन. आणि अर्जुन आता मनापासून बोलतोय. आणि त्या कृपेला ज्ञानोबाने एक नवीन शब्द तयार केलेला आहे, वाक्य कृपा लाधली. ज्ञानेश्वरी अभ्यासकांसाठी फार महत्वाचा शब्द आहे. ज्ञानेश्वरीचं अध्ययन साधना आहे. नाही कळत, मान्य आहे, साधना आहे. आणि मग वाक्य कृपा होते. ती ओवी आपोआप कानात येऊन सांगते. त्या दिवशी ज्ञानेश्वरी समजते. पुस्तक नाही ज्ञानेश्वरी, पुस्तक नाही आहे ज्ञानेश्वरी, सांगणारा नाही. ती ज्ञानेश्वरी सजीव आहे. त्या ओव्या सजीव आहेत, कानात येऊन सांगतात माझा हा अर्थ आहे. पण थोडीशी सेवा करा, थोडंसं मन चांगलं ठेवा, द्वेष आणि मत्सर मुक्त मन करा, आणि मग ज्ञानेश्वरीकडे जा. मांडीवर घेणारी ज्ञानेश्वरी आहेत, ब्रह्मरस पाजणारी ज्ञानेश्वरी आहेत, आनंद देणार. तिथे वाट पाहू नयेत, कुणीतरी यावं. नाही जात आपण. त्याला म्हणतात वाक्य कृपा. जगात कुठल्याही ग्रंथामध्ये हा शब्द नाही बरं का. खात्रीपूर्वक बोलतोय मी. ज्ञानोबांच्या ज्ञानेश्वरीतला एकही सिद्धांत जगातल्या पुस्तकात आढळत नाही. आपलं दुर्भाग्य आहे, आपण तिला झटत नाही. वाक्य कृपा लाधली. देवा तू प्रसन्न झालास म्हणून कळतंय. नाही हे वाक्य लहानपणीपासून ऐकतो. माझ्या समोर बसलेल्या सगळ्याला हरिपाठ पाठ आहेत. सर्वा घटी राम देहादेही पाठ नाही तुम्हाला? अर्थ काय? हा सर्वा घटी राम देहादेही एक म्हणता म्हणता बायकोला पण शिवाय देतो आणि पोराला पण नावं ठेवतो. देहादेही एक. कसला अर्थ कळला तुम्हाला? काय कळालं तुम्ही? काय मांडलं काय तुम्ही यातलं? कणाकणामध्ये परमात्मा आहेत. वाक्य ऐकलं, वाक्य कृपा झाली नाही, तो परमात्मा दिसला नाही. त्याला म्हणतात वाक्य कृपा, ती ज्ञानेश्वरीमध्ये. आणि मग जेव्हा वाक्य कृपा होते, अर्जुनामध्ये एक परिवर्तन येतं. देवा आता मला संसार नको वाटतो, तुझं रूप पाहायचंय. भगवंत विश्वरूप दाखवतात. आनंदाने विश्वरूप पाहतो. कोणी न पाहिलेलं विश्वरूप प्रेमळ माणसाला दाखवण्यात येतं, तपस्वी माणसाला नाही. भारतीय शास्त्रातला सगळ्यात मोठा सिद्धांत आहे. अर्जुनाला जे विश्वरूप दाखवलं ते त्यापूर्वी एखाद्या ऋषीला, मुनीला, महात्म्याला, सनकादिक संतांना हे रूप दाखवलेलं नाही. ज्ञानोबांचे फार सुंदर शब्द आहेत. एखादा कृपण असतो आणि तो हिरा लपून ठेवतो, तसं भगवंतानी हे विश्वरूप रूपी हिरा लपून ठेवलेला होता. आणि तो त्यांच्या भक्तासाठी आहेत, प्रेमासाठी आहेत. ज्ञानेश्वरीमध्ये एक अप्रतिम ओवी आहे. अप्रतिम म्हणजे देव आणि भक्ताचं
नातं काय हे नातं सांगणारी ओवी, म्हणजे नेमका भक्त कसा असतो. भगवान श्री ज्ञानोबराय म्हणतात, सगळं सगळ्याला वाटून दिलं भगवंतानी. भगवंतानी सगळं दिल्यानंतर शरीर शिल्लक राहिलं. ज्ञानोबराय म्हणतात ते शरीर सुद्धा लक्ष्मीला दिलं. अंगही वेचिले लक्ष्मीसी, शरीर सुद्धा देऊन टाकलं. आता भगवंताकडे काहीच शिल्लक नाही, तरी पण प्रेम शिल्लक आहे. बघा, शरीर दिलं तरी पण प्रेम. हे रोजचे अनुभव आहे तुमचे, फक्त नवीन वाटतात. पत्नी असू द्या घरामध्ये, मुलगा असू द्या, एखाद्याला तुम्ही संपत्ती द्याल, एखाद्याला शरीर द्याल, एखाद्याला प्रॉपर्टी द्याल, पण खानदानी जर मित्र असाल तर त्याला जे प्रेम द्याल ते तुम्ही कोणालाही देणार नाही. त्याचं नाव जीवन आहे. आपण पेविन जे एक, ज्ञानोबरायांचा शब्द, आपण पेविन जे एक. आणि मराठीमध्ये पहिल्यांदा शब्द वापरला ज्ञानोबराने, तैसेची सुख साजूक. साजूक शब्द वापरलाय 700 वर्षापूर्वी. सुख आहे पण साजूक सुख नाही मिळालं तुम्हाला, साजूक सुख. आणि मला जाणीव आहे तुमची, एवढं तरी कळेल निदान. वनस्पती तूप आणि साजूक तूप, दोन्ही दिसायला तूपच आहेत, स्वभावात फरक आहे. वनस्पती सुद्धा असं शेजारी शेजारी ठेवले ना दोन तुप, कळणार नाही ते. संसारातलं सुख आणि साजूक सुख दिसायला सारखं आहे, गुणवत्तेमध्ये फरक आहे. आणि हे 700 वर्षापूर्वीचा शब्द आहे. तैसेची सुख साजूक भक्ता लागी. हे जे साजूक सुख आहे ना, ते फक्त भक्तासाठी आहे. म्हणून 700 वर्षामध्ये ज्ञानेश्वरीच्या रूपानं हजारो संत महाराष्ट्राला तयार झाले, साजूक सुखामुळे ते त्यांना मिळाले. आपण बुद्धिमान आहेत, साजूक समजून वनस्पती खातो, घसा बसतो, बरंच काही बसतं. सुख समजून विषयातल्या दुःखांचा स्वीकार करतो. सुख समजून विषयाच्या दुःखातला स्वीकार करतो. 9व्या अध्यायाच्या अंतिम अध्यायामध्ये ही ओवी जी तुम्हाला मी मराठीत सांगतोय, या जगामध्ये सुख नाही आहेत, संसारामध्ये तूप नाही आहे ना, साजूक सुख देवाकडे. मग आहे काय? ज्ञानोबराय म्हणतात दुःख आहे जगामध्ये. मग लोक का स्वीकारतात? लोकांना कळत नाही का दुःख आहेत? नाही, आत्ताच्या भाषेत सांगतो, ड्रेसिंग चेंज केलंय. 700 वर्षापूर्वीचा शब्द बरं हा. सुख लेवोनी दुःखाची अंगी सळीत जगाते. इतका गोड शब्द आहे ना तो. दुःख सुखाचा शर्ट घातलेला आहे, ड्रेस बदललाय दुःखाने. दुःख सुखाची अंगी लेवोनी. माणसं नाही कसा ड्रेस कोड असतो, हा अमुक आहे तो तमुक आहेत, कपडे ओळखतात. कपडे ओळखल्यावरून तो माणूस आहे असं आपण समजतो. कपड्याच्या आतला माणूस कपड्यावरून ओळखला जातो. कपड्याच्या आतला माणूस कपड्या. ज्ञानोबराय म्हणतात ती जी तुमची मानसिकता आहे, मन आहे, ते दुःखाला माहिती आहे, सरळ स्वीकार करणार नाही. म्हणून सुखाचा शर्ट घालून दुःख आलेलं आहे. सुखाची आगी अंगी, फार गोड शब्द आहेत. आणि तो काय करते? दुःख. तुम्ही सुख समजता, ते दुःख आहे. आणि ते काय करतं दुःख? सळीत जगाते. तुमच्यासाठी नाही, जगाला सळतं. किती वैतागलेली लोक त्या जगामध्ये. तुम्ही भाग्यवान आहेत संतांच्या सहवासात येता. मुंबई पुण्याला जा, असं त्यांचा चेहरा पाहिला ना, ज्यांना मानसिकता कळते, उद्विग्न झालेली लोक आहेत. स्वतःवरच विश्वास नाही अशी मानसिकता तयार झाली. मराठी कळते? स्वतःवरच विश्वास नाही, जगाचं सोडून द्या, स्वतःवरच अविश्वास. इतकी मानसिकता या जगात खराब झालेली.
मुंबई पुण्याला जेव्हा जातो ते चेहरे ठीक आहे, मेकअप केलेला आहे वगैरे वगैरे, आत बरबटलेलं जग आहे, दुःखाने जर्जर केलेले आहेत, सळीत जगात. अर्जुन म्हणतो, भगवंताच्या मुखातून ज्ञानोबराय म्हणतात, सुख साजूक सुख भक्तासाठी. आणि त्या प्रेमापोटी विश्वरूप. माझा मुद्दा फार वेगळा आहे. मी तुम्हाला त्या सिद्धांतापर्यंत वाटचाल करतोय तुमची. पहिल्या अध्यायातला अर्जुन, 10व्या अध्यायातला अर्जुन, 11व्या अध्यायातला अर्जुन विश्वरूप पाहतो. विश्वरूप पाहतो. पाहता पाहता तो तन्मय होतो. अर्जुनाला पहिल्यांदा कळतं की जगामध्ये दिशा नाहीत, करोडो सूर्य आहेत. करोडो सूर्य अर्जुन दिव्य दृष्टीने पाहतो. जे आज विज्ञान आपल्याला सांगतं करोडो सूर्य आहेत, ते 5000 वर्षापूर्वी गीता सांगते वर करोडो सूर्य आहेत. नाही विश्वास बसत आपला, त्याला काय करणार. गीतेने सांगितलेलं पटत नाही, विज्ञानाचं पटतं ठीक आहे. आणि तो विश्वरूपाचा प्रकार पाहिला. दिशा नाहीत, काळ नाहीत. दिवी सूर्य सहस्रस्य, इतकं प्रकाश तेजवान स्वरूप पाहिलं. अर्जुन आहे, खानदानी भक्त आहेत. पुन्हा तो भक्तीकडे वळतो. 12वा अध्याय 13वा अध्याय संताकडे वळतो. वळत वळत 18वा अध्याय संपत असताना भारतीय तत्वज्ञानाची एक विशेषता आहे. तुम्ही जरी माझी ज्ञानेश्वरी ऐकत असाल, भगवान श्रीकृष्ण जरी अर्जुनाला गीता सांगत असतील, तर एक सभ्यता आहे. सांगितल्यानंतर ऐकण्याचा आग्रह धरत नाही, ही भारतीय संस्कृती आहे. ऐकण्याचा आग्रह, तुम्ही सनातन धर्म सोडून सगळे धर्म पहा, ऐकण्यासाठी तुम्हाला मारतील ते. नाही ऐकलं तर तुमचं कत्ल करतील ते. पण त्यांचा स्वीकारच ते करायला लावतात. भारतीय संस्कृती अतिसभ्य आहेत. सांगते आणि पुन्हा विचारते, बघ हे असं आहे, तुला वाटलं तर तू स्वीकार कर. भगवंताचा अंतिम श्लोक आहे हा. अर्जुना, हे जे मी आतापर्यंत सांगितलं तुला, सगळं शिकवलं तुला, पटतंय का तुला? ऐकताना काही चूक झाली का तुझी? किती गोड शब्द आहेत बघा ना तुम्ही. ऐकता ऐकता काही चुका झाला असल्या तर मला सांग. संपूर्ण जसं सांगितलं तसं तुला कळालं का? माझा आशय तुझ्या हृदयात पोहोचला का? गोड शब्द आहेत, गोड भाषा आहे. आणि मग शब्द पहा कसं, यथेच्छसी तथा करू. ही भारतीय संस्कृती. यथेच्छसी तथा करू, जशी तुझी इच्छा असेल. ज्ञानोबराय जगातल्या भाष्यावर, गीतेवर जेवढे जगातले भाष्य आहेत, त्या भाष्यात जे नाही ते ज्ञानेश्वरीमध्ये सांगायचंय. अजून तुम्हाला ते ऐकल्याशिवाय टाळ्या नका वाजू. सगळ्या जगामध्ये इथपर्यंतच आहे. ज्ञानेश्वर महाराज याच्या पुढे आहेत. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, शब्दातून देता आलं तिथपर्यंत दिलेलं आहे, परंतु मन शब्दातून देता येत नाही. हे ज्ञानेश्वर महाराज. आणि जे महाभारतामध्ये नाही ते ज्ञानेश्वरीमध्ये आहे. खाली बसलेला अर्जुन आणि सांगणारे भगवंत अर्जुनाला उचलतात आणि हृदयाला लावतात. कुठल्याही ग्रंथामध्ये, टीकेमध्ये नाही. काय ओवे इतक्या सुंदर आहेत, काय सांगावं तुम्हाला. सावळा सकंकन, हातात मध्ये कडं होतं बरं का देवाच्या. जर एखाद्याच्या हातात कडं पाहिलं तर नका रागवू तुम्ही, देवाने दिलं म्हणून सोडून द्या. सावळा सकंकन, बाहू पसरवणी दक्षिण. बाहू पसरवणी दक्षिण. आणि पुढचे शब्द महत्वाचे आहेत, जे मी तुम्हाला काल सांगितले होते. आलिंगिला, स्वशरण, भक्तराज, हे 3 शब्द फार महत्वाचे आहेत.
आलिंगीला आलिंगन दिलं. स्वशरण, शरण आलेला भक्तराज. तो ज्ञानी नाही आहे, तपस्वी नाही आहे, महात्मा नाही आहेत, ऋषी नाही आहेत. भक्तराज प्रेमळ आलिंगीला. माऊलीने फार सुंदर प्रश्न विचारला, का आलिंगन दिलं त्याला? भगवंताने असं ठरवलं होतं, जिथपर्यंत शब्दातून देता येतं तिथपर्यंत दिलं. पण आता जे द्यायचंय, आनंद, प्रसन्नता, जे द्यायचंय ते शब्दातून दिलं जात नाही. म्हणून भगवान श्रीकृष्ण हृदय बदलतात, मन बदलतात. ही परमार्थाची सांगत आहे. बोला बुद्धीसी अटक, ही गोड शब्द आहेत, खूप विश्लेषणीय शब्द आहेत हे. बोला बुद्धीसी अटक. शब्द आणि बुद्धी ही अडचण ठरते. हे जगातले पहिले शब्द आहेत हे. नाही तर तुमचा आणि आमचा संवाद शब्दाने चालू आहेत. पण ज्ञानोबराय म्हणतात, बोला बुद्धीसी अटक. अडचण आहे शब्द आणि बुद्धी देण्यासाठी. बोला बुद्धीसी अटक. ते द्यावयाचे मिश म्हणजे निमित्त, खेवाचे केले, आलिंगनाचं निमित्त केलं आणि ते दिलं. काय दिलं? हृदयाहृदय एक झाले, ए हृदयीचे ते हृदयी घातले. तिथपर्यंत तुम्हाला सुख नाही. पण अर्जुन शांत केव्हा होतो? हृदयाहृदय एक झाले, ए हृदयीचे, कृष्णातल्या हृदयाचं ते हृदयी घातले. आणि मग तुम्हाला कालचा अर्थ आज कळेल. गुरोस्तु मौन व्याख्यानम, शिष्यस्तु छिन्न संशया. शब्दाने जे दिलं जात नाही ते आलिंगनाने दिलेत. सगळे तुकोबरांचे अभंग पहा. आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे, ऐसा संतांचा महिमा, झाली बोला याची सीमा. शब्दांची मर्यादा संपते. काय शब्द आहेत? ए हृदयीचे ते हृदयी घातले. माझा सिद्धांत अजून पुढे आहे, इथे थांबू नका. मी एक प्रक्रिया सांगितली तुम्हाला, आणि ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मग विचारतात, येथेच्छसी तथा करू. अर्जुनाला विचारलं, अर्जुना जशी इच्छा असेल तसं कर. आणि इतकी भाषा गोड आहे ना, सांगितल्यानंतर जशी आई विचारते ना, कळलं का नाही तुला, असं विचारतात. स्वाज्ञान जनिते मागील मोहे तू ते. काय ओव्या आहे तुम्हाला सांगायचं. अर्जुना, भगवंताचे शब्द आहेत. स्वाज्ञान जनिते मागील मोहे तू ते. भुलविला, मागच्या मोहाने जे तुला भुलवलं होतं ना, तो येथे असे की नसे, तुला काय वाटतं, आहे का नाही? भगवंत म्हणतात अशा गोड भाषेतून. अर्जुनाचे जे उत्तर आहे ना, ते फार अप्रतिम उत्तर आहे. अर्जुन म्हणतो, देवा काय पुसता ती आवडी? काय आवडीने तुम्ही विचारतात? मोह गेला का नाही हा प्रश्न नाही. विश्वरूप पाहता पाहता मी विश्वरूप झालो, ही भारतीय संस्कृती. विश्वरूप पाहणं हा पहिला प्रकार आहे. विश्वात्मक होणं हा ज्ञानेश्वरीचा प्रसाद आहे. म्हणून ज्ञानेश्वरीतले सगळे शब्द पहा. आता विश्वात्मके, विश्वात्मक हा शब्द इतका गोड आहे. तो थांबायचं कुठं? मन कुठपर्यंत आपल्याला न्यायचं आहे. म्हणून अर्जुनाचा पहिला अध्याय पहा, दुसरा पहा, तिसरा पहा, आणि 18व्या अध्यायामध्ये तुझेनी मज मी पाहुनी. देव भेटला असं अर्जुन बोलत नाही बरं, भ्रमात नका राहू. ईश्वर भेटला मला असं आता अर्जुन बोलत नाही. तो 10व्या अध्यायात म्हटला परम ब्रह्म, आता नाही म्हणत तो. शेवटचा श्लोक आहे अर्जुनाचा. काय? तुझेनी
मज मी पावोनी. कृष्णा, मी हरवलो होतो. मी मनाला मी समजत होतो. माझा व्यापक असणारा आत्मा मी लहान केला होता, देहात आणला होता. तुझ्या प्रसादाने आता मला कळालं, मन मी नाही, तुझं हृदय माझ्या हृदयात आलं. तुझेनी प्रसादे, तुझेनी. खूप गोड शब्द आहे. तुझेनी हा विसरू नका. मज मी पावोनी. मज मी सापडलो. मला आयुष्यभर तुम्हाला लोक ओळखतात, तुम्हाला तुम्ही ओळखत नाही. हे अज्ञानाचं स्वरूप आहे. लोक तुम्हाला ओळखतात, कसा फसवायचा, कसं बोलायचं. तुम्ही नाही ओळखत तुम्हाला. ही गीता आहे ज्ञानेश्वरीत. मज मी पावोनी. मी मला मिळालो, त्या दिवशी आनंद जीवनामध्ये आला. त्या दिवशी दुःख आपलं संपलं. त्या दिवशी जीवन शांत झालं. एकदम साध्या भाषेत तुकोबरायांचं सांगतो. तुका म्हणे, गंगा सागर संगमी, अवघ्या झाल्या उर्मी एक रूप. गंगा ज्या दिवशी समुद्राला आलिंगन देते, त्या दिवशी गंगा हा शब्द संपतो. सागर रूप ते पाणी होतं. तसं तुम्ही भगवंताच्या प्रसादाने मन विश्वरूप होईल. संतांचं लक्षणच आहे, विश्वरूप होईल. त्या दिवशी तुमच्या जीवनामध्ये आनंद येईल. ते मन आहे, ते गरज आहे मनाची. मन कसं आहे, मनाचा स्वभाव काय आहे, मन कशा पद्धतीनं आपल्या जीवनामध्ये दुःखाला कारणीभूत आहेत, आपलं असून ते आपलं वैरी आणि मित्र आहे, याचा विचार आपण करत आहोत. कुठल्याही पैशाची, विषयाची काहीही गरज नसताना, सगळं उपलब्ध असताना मन तुम्हाला शांत बसू देत नाही. अजून पाहिजे, अजून वेगळ्या पद्धतीनं पाहिजे, त्याच्यापेक्षा पाहिजेत, आणि मग इतरांपेक्षा जास्त पाहिजे, मग सर्वांपेक्षा जास्त पाहिजे. मग त्याच्या पुढचा टप्पा आहे, माझ्याकडे आहे ते कोणाकडेच नको. अशी ही मनाची अवस्था आहे. पहिलं मला पाहिजे, इथून सुरुवात होतं, ज्याचा उल्लेख आपण मागे केलेला आहे. मग मला पाहिजेत, आम्हाला पाहिजेत, माझ्याकडेच पाहिजेत, वगैरे वगैरे जे आता सांगितलं त्या पद्धतीने. मग ही जी संतोषाशी चाड लावी, हा जो विषय आहे, हा इतका सुंदर विषय आहे. संतोषी माणसाला इच्छा निर्माण करतं. मग या जगात राहत असताना आपण कशा पद्धतीने राहिलं पाहिजे. मनाचा एक त्रास आणि जगाचा एक त्रास याच्यामध्ये जीव सापडलेला असतो. जे वास्तव आहे त्याचा स्वीकार करणं फार गरजेचं आहे. मन कसं आहे, काय आहे, कसं नियंत्रित केलं पाहिजे, हा भाग वेगळा आहे. पण ते आपल्याला जगाबरोबर जगावं लागतं, याचा विसर पडता कामा नये. म्हणून जसं आपल्याला मनाचा स्वभाव माहीत पडला, दृष्टांताच्या रूपानं, महाभारतातल्या रूपानं आपण पाहिलं की शेवटच्या क्षणापर्यंत, मृत्यूची तास 2 तास शिल्लक आहे मृत्यूला, तरी सुद्धा माणसाचं मन बदल्याची भावना विसरत नाही. सुख द्यावं किंवा घ्यावं असं आपल्या मनाला वाटत नाही शेवटच्या क्षणापर्यंत. भारतीय चित्रपट तर त्याच्यापेक्षा पराकाष्ठा करतात. हे महाभारतातलं काल तुम्हाला मी सांगितलं, भारतातले चित्रपट मरता मरता सांगतात, मला बदला घ्यायला जमलं नाही, तू घे. म्हणजे माझं आयुष्य फालतू गेलं, तुझ्याही आयुष्यामध्ये तू बदला घे, सुखाकरता तू जगू नको, हे चित्रपट शिकवतात. आणि ते तरुणाच्या मनावर बिंबले जातात, बदला घ्यायला पाहिजेत. सतत तोच विचार जीवनामध्ये येतो. मनुष्य त्याच विचारामध्ये जगतो. एक व्यंग आहे ज्ञानेश्वरीमध्ये, खूप सुंदर व्यंग आहे. लोकांना, शिकलेल्या लोकांना एक समस्या आहे, परलोक आहे किंवा नाही. विज्ञानवादी आधुनिक लोक
शिक्षा फार समस्या आहे, परलोक आहे किंवा नाही. मला या नवीन पिढीबद्दल फार कौतुक आहे बरं का. तुम्हाला त्या पिढीबद्दल काय वाटतं मला माहीत नाही, पण जी नवीन पिढी आहे अत्यंत बुद्धिमान आहे, अत्यंत हुशार आहे आणि मागच्या पिढीपेक्षा सतेज आहे. त्यांचा मेंदू फार विकसित झालेला आहे. दिशा नसेल तो भाग सोडून द्या, पण आपल्याला काय पाहिजेत हे आपल्यापेक्षा पुढच्या पिढीला फार चांगलं माहिती आहे. पिढी समजून घेताना आपली कुठेतरी चूक होते. मागच्या पिढीमध्ये आपल्याला समजायच्या आत, मुलीला समजायच्या आत नवरा बायको झालेले असतात. पायावर उभं राहावं, जग समजावं, आपण योग्य व्हावं, ह्या संकल्पनाच मागच्या पिढीमध्ये नाही आहेत. मग पुढच्या पिढीला याची जाण आहे. आपण लग्न केलं तर पोसू शकतो का, आपली क्षमता आहे का. म्हणून मुलं आणि मुली स्वतः आईबापाला नकार देतात, माझी इच्छा नाही लग्न करण्याची. ही जबाबदारी आहे. आईबापाला असं वाटतं लवकर मुक्त व्हावं म्हणून ते लवकर प्रयत्न करतात. पण पुढची पिढी फार समजदार आहे आणि अंधश्रद्धा मुक्त आहे. श्रद्धा नसेल पण अंधश्रद्धा मुक्त आहे. तुम्हाला पटतं का नाही मला माहीत नाही, पण अंधश्रद्धा मुक्त आहे. आणि अंधश्रद्धा मुक्त होण्याकरता बऱ्याच प्रमाणामध्ये संतांनी आपलं बलिदान दिलेलं आहे. त्यांच्या चुकांमुळे लक्षात येते का, ते चुकीचं वागल्यामुळे पुढच्या पिढीच्या लक्षात आलं की साधूच्या पाया पडायला नको. आणि म्हणून मोठे मोठे उत्सव जे मुंबईमध्ये होत होते, 2-2, 4-4 लाख लोक भागवत सप्ताह करताना रामायणाला येत होते. आज गेल्या 4 वर्षापासून मुंबईची व्यवस्था पहा, अजिबात प्रवचनाला लोक जमत नाहीत. हे साधूंचे उपकार आहेत. आम्ही योग्य नाही आहेत हे साधूंनी आचरणातून दाखवलं आणि पुढची पिढी सावध झाली. परमार्थ संपला असं म्हणू नका. ज्ञानोबाला हा समाज अपेक्षित आहे, ही पिढी अपेक्षित आहे. गुलाम होऊ नका, कोणाचेही गुलाम होऊ नका. फार मोठा भारताचा इतिहास आहे हा. व्यक्ती गुलाम होऊ नका, व्यक्तीला मोठं मानू नका. फार 300-400 वर्षापूर्वी एक सुंदर घटना घडली. अगदी मुद्दे लक्षात ठेवा काय बोलतोय तुम्हाला, फार सुंदर मुद्दे. 10वे शिष्य, जो श आहे ना त्याला संस्कृतमध्ये ख म्हणतात. द शिष्य शब्दाचा शिख असा अर्थ झाला. शिख संप्रदाय गुरु नानक देव यांच्यापासून तो प्रारंभ झाला. फार मजबूत संप्रदाय आहे बरं, फार मजबूत संप्रदाय आहे. ज्या संप्रदायामध्ये नेतृत्व नसतं तो संप्रदाय अतिशय मजबूत असतो, धर्म अतिशय मजबूत असतो. हे भारताला कळायला फार वेळ लागेल. नेतृत्वामध्ये माणसामध्ये पक्षपात असतो, गुणदोष असतो. 10व्या पिढीपर्यंत गादीची परंपरा शीख संप्रदायामध्ये चालू होती. आणि गुरु गोविंद सिंगचे 2 मुलं वारल्यानंतर गादीवर कुणाला बसवावं ही मोठी समस्या निर्माण झाली गुरु गोविंद सिंगला. आणि त्यांनी सगळ्या शिष्यांना बोलवलं आणि गादीवरून स्वतः खाली उतरले आणि गादीवर ग्रंथ ठेवला आणि सगळ्यांना 400 वर्षापूर्वी आदेश दिला, गुरु मानियो ग्रंथ. ग्रंथाला गुरु माना, माणसाला गुरु मानू नका. आज ज्या संतांच्या बाबतीमध्ये श्रद्धा भंग होतात याचे मूळ सूत्र आपल्याला कळत नाहीत. व्यक्तीमध्ये दोष असतातच, गुलामगिरी नसली पाहिजे. ग्रंथामध्ये दोष नाही. तुम्हाला ग्रंथ ज्ञानी करतं, व्यक्ती नाही. व्यक्ती गुलाम बनवतो, हे व्यक्तीच्या जीवनातला दोष आहे. ग्रंथ गुलाम. ज्ञानेश्वरी म्हणत नाही मला पैसे द्या, ज्ञानेश्वरी म्हणत नाही मला दक्षिणा द्या. ज्ञानेश्वरी म्हणते वाचा. हे 400 वर्षापूर्वीचा इतिहास आहे. गुरु मानियो ग्रंथ. आज शीख संप्रदायाला नेतृत्व नसल्यामुळे
पूर्ण संप्रदाय जगामध्ये विकसित झालेला आहे. कारण ग्रंथ हा त्यांच्या श्रद्धेचा विषय आहे, व्यक्ती श्रद्धेचा विषय नाही. हे 400 वर्षापूर्वीच आहे. त्याच्या अगोदर तुम्ही 400 वर्ष जा. भगवान श्री ज्ञानोबा राय कुठलाही मठ स्थापन केला नाही, कुठलाही धर्म स्थापन केला नाही, कुठला पंथ स्थापन केलेला नाही. ज्ञानोबरायांच्या समकालीन असणाऱ्या संतांनी समाजाला फक्त एकच उपदेश केला, वाचावी ज्ञानेश्वरी. माणसं नाही, वाचावी, ग्रंथाला माना, ग्रंथाचं अध्ययन करा. तुम्ही स्वतः अभ्यास करा, तुम्ही मोठे व्हा. मोठे होण्यासाठी माणसाची गुलामगिरी करू नका. पुन्हा माणसात बद्ध व्हाल. बद्ध असलेले जीव मुक्त होण्यासाठी माणसात बद्ध होतात. श्रद्धा वेगळी, उपदेश वेगळा, गुलामगिरी वेगळी. त्या पूर्वीचा संप्रदाय पहा, जगामध्ये बौद्ध विकसित झाला. पूर्ण बौद्ध संप्रदायामध्ये अनेक लोकांनी गौतम बुद्धाला प्रश्न विचारले. भगवान बुद्धाला विचारलं आत्म्याबद्दल काय आहेत. भगवान बुद्ध म्हणाले मी आत्म्याबद्दल बोलणार नाहीत, अनुभव घ्या तर कळेल, सांगून कळणार नाही. जगात विकसित झाला, संपूर्ण जगात विकसित झाला. त्यापूर्वी आपली सनातन संस्कृती पहा, व्यक्ती या हिंदू धर्माचा मालक नाही आहेत, वेद या हिंदू धर्माचे मालक आहेत, ग्रंथ मालक आहेत. ज्ञानेश्वरी प्रारंभ होत असताना वेद प्रतिपाद्य, वेदाने प्रतिपादित केलेला परब्रह्म ईश्वर. आणि काल अर्जुनाचं चरित्र सांगत असताना जो अंतिम टप्पा आला होता तो हा टप्पा आहे. तुझेनी मज मी पावोनी. काय शब्द आहेत. विश्वरूप पाहणारा विश्वात्मक होतो, हे ज्ञानेश्वरीची देण आहे. ज्ञानेश्वरीचा विश्वरूप दृश्य आहे म्हणून ओव्या पाहत ज्ञानेश्वरीतला संतांचं वर्णन करत असताना काय वर्णन आहे ज्ञानेश्वरीमध्ये. हे विश्वची माझे घर, ऐसी मती. मती म्हणजे बुद्धी. आपलं बोलतो आपण, आपली बुद्धी वेगळी असते, ग्रंथाला किंमत आहे. म्हणून आज वारकरी संप्रदायाचा कोणी मालक नाही ज्ञानेश्वरी सोडून. कोणीही कीर्तन करा, कोणीही मोठं व्हा, ज्ञानेश्वरी आशीर्वाद देते. राहिला सामाजिक कार्य, ज्ञानेश्वरीचं समाजकार्य आजपर्यंत कोणाच्या लक्षात आलेलं नाही. हे सगळ्यात मोठं दुर्भाग्य आहे, सगळ्यात मोठं दुर्भाग्य आहे. 700 वर्षापूर्वी भगवान श्री ज्ञानोबरायांनी स्त्रियांना काव्य रचण्याची परवानगी दिली होती. जनाबाई जी भांडे घासणारी आहेत नामदेव महाराजांच्या घरात, ती अभंग लिहिते. आणि हा जगातला सगळ्यात मोठा चमत्कार आहे. ज्ञानेश्वरीचे लेखक योगी ज्ञानी ज्ञानोबराय नामदेव महाराजांच्या कीर्तनाला टाळ घेऊन उभं राहतात. याला वारकरी संप्रदाय म्हणतात. प्रवचन केलं ना तर समोर बसायला लाज वाटते. मी महाराज आहे म्हणून अहंकार येतो. ज्ञानेश्वरीचे लेखक नामदेव महाराजांच्या कीर्तनाला उभं राहावेत, फार मोठा चमत्कार आहे. आणि त्या काळात जनाबाई सुद्धा चाल कोणी म्हणावी अशी सूचना करत होते. वारकरी संप्रदायाची बैठक पहा कशी. हे सज्जन आहेत, वारकरी आहेत, पण वेश्येच्या घरात जन्माला आलेली श्यामा नायकींची मुलगी कान्होपात्रा, तिची समाधी विठ्ठलाच्या मंदिरात असावी एवढा मोठा विठ्ठल आहे आमचा. वेश्येच्या घरात जन्माला आलेली. म्हणून जुना जो रस्ता आहे ना विठ्ठलाला दर्शनाला जाण्याचा, तो अगोदर कान्होपात्रेचं दर्शन घ्या मग विठ्ठलाचं घ्या. अगोदर चोखोबरायचं दर्शन घ्या नंतर नामदेव महाराजांचं दर्शन घ्या. हा संप्रदाय आहे. स्त्रियांना परवानगी देणारे ज्ञानेश्वर महाराज आहे. राहिला जातीचा प्रश्न, तो तर फार निकाली काढला होता. चोखोबराय
कीर्तनाला होते. चोखोबारांच्या पत्नीनं अभंग लिहावेत. केवढं स्वातंत्र्य आहे, केवढी मोठी क्रांती आहे ही. सामाजिक क्रांती आहे, लोकांपर्यंत गेली नाही, ही उपेक्षित राहिली. 700 वर्षापूर्वी चोखोबारांच्या पत्नीनं, चोखोबारांच्या मुलानं अभंग लिहावेत आणि वारकरी संप्रदायाने ते स्वीकारावेत. हा ज्ञानोबारांचा धाक आहे. ज्ञानोबाराय जेव्हा नव्हते तेव्हा तुकोबारायांचा गाथा लोकांनी बुडवला. म्हणून ज्ञानोबाराय आपल्या पाठीशी असायला पाहिजेत, ज्ञानेश्वरी आपल्या पाठीशी असायला पाहिजे. लिहिता नामदेव महाराजांनी लिहिले. आता ही माऊलीने जी गोळा केली ही सगळी मंडळी, त्या काळातल्या लोकांनी माऊलीला त्रास दिला यात शंका नाही, पण भजन सुद्धा ज्या देवाचं करायचं आहे त्या देवाच्या मंदिरात करायचं नाही. मराठी कळते? ज्या विठ्ठलाचं भजन करायचं आहे ते विठ्ठलाच्या मंदिरात करायचं नाहीत. मंदिराचे दरवाजे बंद केले. माऊली फार वेगळ्या वृत्तीचे आहेत. भजन करायचं आहे ना, वारकरी संप्रदाय समजायला खूप वेळ लागेल बरं का. वारकरी संप्रदायामध्ये नामाला महत्व आहे, मंदिराला महत्व नाही आहे, हे समजून घ्या. हरी मुखे म्हणा याला महत्व आहे. हरी मुखे म्हणा. काय केवढी क्रांती ही. नाही मंदिरामध्ये आम्हाला कीर्तन करता येत नाही, ठीक आहे. तुका म्हणे वाळवंट, वाळवंटात कीर्तन करू, ते तर कुणाचं नाही ना. मग माऊलीने पहिला फड कीर्तनाची पद्धती वाळवंटात सुरू केली. तिथं कोणाला यायला बंदी नाही. कळायला फार वेळ लागेल अजून. वाळवंटात कोणाला यायला बंदी नाही, पण बुद्धिमान लोक जात नाहीत. ते आत्तापर्यंत जात नाहीत. बसायला ज्याला लाज वाटत नाहीत, वाळवंटात जे आरामशीर बसू शकतात ते ना माऊलीच्या कीर्तनामध्ये. पण अति शिकलेली लोक त्यांचा अहंकार भगवान श्री ज्ञानोबाराय जपत नाहीत, मोठं करत नाहीत, मोठं म्हणत नाहीत ज्ञानोबाराय. आणि त्यांनी सांगितलं तुम्हाला जे पाहिजे ते ज्ञानेश्वरीतून मिळेल, पण वाचावी ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरीच गुरु आहे. सगळे वारकरी संप्रदायातले समकालीन अभंग पहा तुम्ही, आतापर्यंत अभंग पहा, सगळे हेच अभंग आहेत. पहिला वारकरी संप्रदाय, पहिले ज्ञानेश्वर महाराज आहेत, ज्या अंधश्रद्धा विमुक्त करतात समाजाला. कधीही वारकरी संप्रदायातला कीर्तनकार हे म्हणत नाही कीर्तन झाल्यानंतर गंडे घ्या किंवा ताईत बांधा किंवा संसार सुखी होईल. हे लोकांच्या लक्षातच नाहीत अजून संप्रदायाच्या. उलट जाता जाता सांगतो आहे त्या संसारात सुखी राहा, हे ज्ञानोबाराय सांगतात. संसार सुखाचा होतच नाही, इथून कीर्तन सुरू होतं आमचं. आज इथपर्यंतच घेऊ आपण. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय.